प्रत्येक मुलगी जेव्हा माहेरी जाते तेव्हा आपल्या आईची धडपड चालू असते की लेकीसाठी काही ना काहीतरी छोटं मोठं का असेना सामान बांधून देण्याचं। तसेच माझ्या आईने सुद्धा मी घरी परतत असताना शेतामधील ताजा भाजीपाला आणला, त्यामध्येच दोडका होता। मग रात्रीच्या जेवणामध्ये चमचमीत दोडक्याच्या भाजीचा बेत बनवला। स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून घेतल्या आणि बारीक आकारामध्ये फोडी करून घेतल्या। 2 मोठे चमचे तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी घातली आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। त्यानंतर अगदी 1 ते 2 मिनिटांकरिता तेलामध्ये दोडका परतवून घेतला। त्यानंतर त्यामध्ये माझ्या आईनेच दिलेला ही लाल तिखट आहे कोल्हापुरी चटणी, 1 चमचा कोल्हापुरी चटणी घातलेली आहे। त्यामध्ये हळद पावडर, मीठ घातलं आणि अर्धा तासाकरिता भिजवून ठेवलेली तूर डाळ वापरलेली आहे आणि पाणी टाकून शिजण्याकरिता ठेवलेलं आहे झाकण लावून। दोडक्याची भाजी तर तयार झाली। आता या चमचमीत दोडक्याच्या भाजीबरोबर खाण्यासाठी मी तर ज्वारीची भाकरी बनवत आहे। ज्वारीची भाकरी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। त्यामध्ये दोडक्याची भाजी, जवस चटणी, आमटी, कढी, भात, गाजराचे सॅलेड आणि ज्वारीची टम्म फुगलेली भाकरी असा हा आमच्या रात्रीच्या जेवणाचा एकदम साधा सोपा असा बेत होता। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।